बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी मी नतमस्तक होते। त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी अभिवादन करून मंचावर ज्यांची आपण आता थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे आणि ज्यांच्या आशीर्वादाने आज आपल्या महिलांना एक चांगला न्याय मिळालेला आहे। महाराष्ट्रातल्या महिला आज मोठ्या मोठ्या पदावरती आज विराजमान आहेत। अशा आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ देवा भाऊ यांचं तर आगमन होणारच आहे आणि त्यांचं चांगलं मार्गदर्शनही आपण ऐकणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशचे आपले अध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण, आमच्या रणरागिणी, आमच्या मार्गदर्शक, महाराष्ट्र प्रदेशच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आमच्या चित्राताई या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर मगाशी मी आशिषजी आमचे कॅबिनेट मिनिस्टर प्रवीण भाऊ दरेकर ज्यांनी कायम पाठीशी उभं राहून देवा भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ। बसा। भारत माता की जय। महाराष्ट्राचे आदरणीय आमच्या सगळ्यांचे भाऊ नामदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। मंचावरती सर्व उपस्थित मान्यवर, या ठिकाणी आमदार, लोकप्रतिनिधी, सर्व महापौर, उपमहापौर, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटमजी, सर्व उपस्थित माझ्या मैत्रिणी, बंधू भगिनींनो, आज मला या ठिकाणी जन आक्रोश महिला मोर्चा आणि या वरळी डोममध्ये आपण संमेलन घेतलंय, पण हे कशासाठी? जिने वर्षानुवर्षे आपल्या हक्काची वाट पाहिली आणि जिच्या आशांवरती पाणी फेरलं गेलं, अशा नामंजूर झालेल्या ज्या विरोधकांनी संसदेमध्ये बेंच त्या ठिकाणी थोपटत नामंजूर केलेलं असं जे बिल, त्याचा निषेध करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलो। पण ह्या ठिकाणी आपण अतिशय क्रोधाने, व्यतीत अंतकरणाने आणि तितक्याच तीव्र संतापाने आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे। आपल्या देशाच्या लोकशाहीच्या मंदिरात म्हणजे संसदेत नारी शक्ती वंदन अभिनियम सुधारणा मंजूर न होणे ही घटना साधी संसदीय घडामोड म्हणून पाहता येणार नाही, तर देशातील कोट्यावधी महिलांच्या हक्कावर, त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर आणि स्वाभिमानावर सरळ आणलेली ही गदा आहे। ज्या प्रकारे नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोधकांनी खोडा घातलाय, तो देशातील करोडो माता भगिनींच्या अधिकारावर केलेला क्रूर आघात आहे। आज संपूर्ण जग भारताच्या प्रगतीकडे आणि स्त्री शक्तीच्या नेतृत्वाकडे आशेने बघत आहे। आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी महिलांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सन्मानाचं स्थान मिळावे म्हणून 33% आरक्षण मिळावे यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले। महिलांना 33% प्रतिनिधित्व देणारे हे विधेयक केवळ कायदेशीर बदल नव्हता, तो सत्ताकरणाच्या रचनेत मूलभूत बदल घडवून आणणारा एक मोठा निर्णय होता। पण या ठिकाणी दुर्दैवाने ज्यांना सत्तेची ऊब हवी आहे पण स्त्रीचा सन्मान नको आहे, अशा तथाकथित पुरोगामी आणि संधूसाधी विरोधकांनी या ठिकाणी ते संपूर्ण विधेयक संसदेमध्ये रोखून ठेवलं। विरोधकांना माझा प्रश्न आहे, तुम्हाला महिलांचे सबलीकरण नक्की नको आहे का? महिला केवळ मतपेटी वोट बँकसाठी म्हणून वापरण्यासाठी आहात का? जेव्हा इतिहास विचारेल तेव्हा महिला विरोधी म्हणून तुम्ही लोकांना, जनतेला, या भारतामधल्या समस्त महिलांना तुम्ही तोंड कसं दाखवणार? नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर न होणे ही केवळ एक संसदीय अडचण राहिलेली नाही, तर देशातील कोट्यावधी महिलांच्या हक्कावर, त्यांच्या स्वाभिमानावर आणि त्यांच्या भविष्यावर झालेला उघड अन्याय। हा अन्याय कोणत्या शक्तीने केला नाही हे देशाला स्पष्टपणे दिसले। विरोधकांची ही कृती म्हणजे महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा गळा घोटण्याचे काम या ठिकाणी झालेले आहे। महिलांच्या हिताचा हा प्रस्ताव फेटाळला गेला तेव्हा महिलांचे हक्क हिरावून घेताना ही लोक बाकं थोपटत होती। ते केवळ बाके थोपटणे नव्हते, तर स्त्रीच्या स्वाभिमानावर, तिच्या आत्मसन्मानावर केलेला हा आघात होता। विधेयक रोखून या विरोधकांनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर त्यांच्यासारख्या अनेक थोर महिलांच्या कर्तृत्वाचा, विचारांचा त्यांनी त्या ठिकाणी अपमान केलाय, मातृशक्तीचा अपमान केलाय।
विरोधी पक्षनेत्यांचा हा अहंकाराची किंमत देशातील सर्व महिलांनी या ठिकाणी त्यांना सगळ्यांना चुकवावी लागणार आहे. त्यामुळेच मी म्हणेल की हा फक्त विधेयकाला झालेला विरोध नाही, तर महिलांच्या विश्वासघातल्याला झालेला विश्वासघात, त्यांना आघात आहे. हे विधेयक केवळ 33% आरक्षण असा आकडेवारीचा मुद्दा नव्हता. हा सत्तेच्या संरचनेत महिलांना योग्य स्थान देण्याचा ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी असा लोकशाही आधारित निर्णय होता. पण जेव्हा हा निर्णय प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली, तेव्हा काही राजकीय पक्षांनी आपले खरे रूप त्या संसदेमध्ये दाखवले. सार्वजनिक मंचावर महिला सक्षमीकरणाचे मोठे मोठे दावे करणारे हे सगळे निर्णायक क्षणी अटी, बहाणे आणि प्रतियात्मक अडथळ्याचं त्या ठिकाणी कारणे देऊन मग मागे लपायचं आणि दुटप्पी आणि पळपुटी अशी भूमिका ही सगळ्या अवघ्या देशाने या ठिकाणी पाहिलेली आहे. मी ठाम शब्दामध्ये सांगू शकते, हे विधेयक मंजूर करतेवेळी मतदारसंघ, परिसीमन, जनगणना, उपविभाग हे सर्व मुद्दे अचानक आणले कसे गेले? कारण मूळ उद्देश हा नारी शक्ती वंदन विधेयकाला थांबवण्याचा होता. हा विरोध विचारसरणीचा नव्हता, तर भीतीचा होता. महिलांना सत्तेत समान स्थान मिळाले तर काहींच्या राजकीय समीकरणाचा पाया डळमळीत होणार होता. ही भीती असल्यामुळे त्यामुळेच महिलांच्या हक्कांना या ठिकाणी अडकवून ठेवण्याचं एक कुटील कारस्थान या ठिकाणी केलेलं आहे. आज जे विरोधक प्रश्न उपस्थित करत आहे त्यांनी अनेक दशकापर्यंत हे विधेयक प्रलंबित ठेवले होते. त्या काळात महिलांच्या आरक्षणाबद्दल ठोस निर्णय त्या ठिकाणी घेतलाच गेला नाही. केवळ आश्वासने दिली गेली आणि प्रत्यक्षात मात्र शून्य कृती केली गेली. मात्र आज जेव्हा केंद्र शासनाने ठोस पाऊल उचलले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्याच्या ऐवजी अडथळे निर्माण करण्याची विरोधकांची ही भूमिका अत्यंत गैरजबाबदार या ठिकाणी सगळ्या पूर्ण देशाने पाहिलेली आहे. मुंबईच्या संदर्भात बोलायचे झाल्यास याच विरोधी पक्षाच्या एका नेत्या स्वतः संसदेमध्ये प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या भगिनी त्या गेल्या लोकसभेमध्ये त्यांची जागा रिकामी झाली तर त्यांनी बहिणीला दिली आणि येणाऱ्या काळात काय तर मुलींना देईल. म्हणजे घराणेशाही आपण या धारावीमध्ये पण बघतो. आज साहेब त्यावेळी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी महिला आरक्षण पाहिजे कशाला? जेव्हा तुमचे वडील त्या ठिकाणी, मुंबईतली मी गोष्ट करते, धारावीमधली, जेव्हा ते खासदार होते, आज ती जागा तुम्ही घेतली, तुमच्या बहिणीने घेतली. पण त्यांना राजकीय प्लॅटफॉर्म आहे. आमच्यासारख्या सर्वसाधारण महिलांनी जायचं कुठे? आमच्या हक्काचं ते आरक्षण होतं, ते आम्हाला मिळायला पाहिजे होतं. तो लढा आमचा होता. साहेब तुम्हाला माहिती आहे, काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी तुम्हाला सांगितलं गेलं की हे आरक्षण तुम्हाला मिळालं नाही, पण तुम्ही पक्षाच्या वतीने हे देणार का? पण साहेब त्यावेळी तुम्ही बोललात, आमचा पक्ष जी भूमिका देणार ती तर आम्ही करणारच आहोत. पण ते त्यांच्या हक्काचं आरक्षण होतं. विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये ते हिरावण्याचं काम या ठिकाणी विरोधकांनी केलेलं आहे. या ठिकाणी एकाच कुटुंबात फिरते राहणारे त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व अशा विधेयकाच्या विरोधात अनुषंगाने दुतोंडी भूमिका ह्याचं उदाहरण या संपूर्ण भारताने बघितलंय. मी थेट प्रश्न विचारते, हीच का तुमची महिला सक्षमीकरणाची व्याख्या आहे? काही निवडक कुटुंबामध्ये सत्ता फिरत राहणे, त्याला महिलांचे प्रतिनिधित्व म्हणणे, ही जनतेची घोर फसवणूक या ठिकाणी केलेली आहे. या उलट आमच्या पक्षाची संस्कृती म्हणजे यत्र नायर्ती पुंजते रमत्वे तत्र देवता अशी आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली बृहन्मुंबई महापालिकेमध्ये प्रत्यक्ष सत्तेमध्ये वरचढ स्थान देण्याचं काम झालंय. महापौर पदाच्या पलीकडे जाऊन वैधानिक विशेष समित्या, साहेब 27 समित्यापैकी 17 समित्यांमध्ये तुम्ही महिला शक्तीला त्या ठिकाणी बसवलेलं आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त या ठिकाणी प्रथम आयुक्त त्या ठिकाणी आपल्या अश्विनी भिडेताई बसलेल्या आहे. एकूण प्रभागापैकी 17 समित्यांवरती महिला नेतृत्व करताय. त्याचबरोबर 227 पैकी 138 महिला आज नगरसेविका म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून बसतात आहे. म्हणूनच या ठिकाणी मी सांगेन की कुठल्याही आकड्यांपेक्षा, घोषणांपेक्षा बोलके चित्र हे आज मुंबई महानगरपालिकेमध्ये आज संपूर्ण जग बघत आहे. या ठिकाणी आमचे पक्ष नेतृत्व महिलांना पुढे आणण्याबद्दल फक्त बोलत नाही, तर त्यांना निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी विराजमान करतात. माननीय राष्ट्रपती, माननीय उपमुख्यमंत्री, मी स्वतः महापौर म्हणून, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, महानगरपालिका आयुक्त अशी कितीतरी मुख्य जबाबदारीची पदं मातृशक्तीला अतिशय विश्वासाने प्रदान करून आमच्या नेतृत्वाने आपली खरी राजकीय इच्छाशक्ती, सामाजिक जाणीव आणि आपले संस्कार या ठिकाणी सिद्ध केलेले आहे.
देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात म्हटले ते या परिस्थितीचे अचूक चित्रण या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ही सुधारणा कोणाकडून काही हिरावून घेतली नव्हती, तर देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला त्याचा हक्क देणारी होती. गेली 40 वर्ष रखडलेल्या महिलांचा हक्क 2029च्या पुढील लोकसभा निवडणुकीपासून मिळवणारी ही सुधारणा होती. ही सुधारणा 21व्या शतकातील भारताच्या नारीला नवीन संधी देण्यासाठी, नवीन भरारी देण्यासाठी आणि तिच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठीचा एक महायज्ञ होता. देशाच्या 50% म्हणजे अर्ध्या लोकसंख्येला त्यांचा हक्क देण्यासाठी स्वच्छ हेतूने आणि प्रामाणिकपणे केलेला एक पवित्र यज्ञ होता. सरकारने पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले होते की कोणत्याही राज्याच्या सहभागाचे प्रमाण बदलणार नाही किंवा कोणाचे प्रतिनिधित्व कमी होणार नाही. सर्व राज्यांच्या जागा समान प्रमाणात वाढतील. ही सुधारणा कायदा सर्व पक्षांसाठी, राज्यासाठी एक संधी होती. तामिळनाडू, बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ अशा प्रत्येक राज्याच्या जागा वाढल्या असत्या, पण स्वार्थी राजकारणामुळे या विरोधी पक्षाने आपल्या राज्यातील जनतेचा, महिलांचा, मातृशक्तीचा घोर विश्वासघात या ठिकाणी केलेला आहे. म्हणूनच एक गोष्ट विधेयकाच्या या सर्व विरोधकांनी लक्षात ठेवावी लागेल की स्त्री सर्व विसरू शकते, पण स्त्री अपमान विसरू शकत नाही. विधेयक नामंजूर करण्याकडून जे निर्णय घेतले गेले त्याची नोंद देशातील प्रत्येक महिलेने आपल्या मनात घेतलेली आहे. विरोधकांना येत्या काळात यांच्या चुकीची किंमत आहे ती या ठिकाणी चुकवावी लागेल, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. ज्या हाताने तुम्ही विधेयकाच्या विरोधात मतदान केले तसेच हात आता देशातील महिला तुमचा राजकीय गाशा गुंडाळल्याशिवाय राहणार नाही, हे सर्व लक्षात या ठिकाणी ठेवले पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी संसदेत महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांच्या नेत्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करून आम्ही लढत राहू आणि महिलांचा त्यांचा न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जय भारत माता की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ऋतुताई. मी समस्त महिला भगिनींना विनंती करते की आपण आपल्यासारख्या लाखो लाडक्या बहिणींचे स्वप्न पूर्ण करणारे आपले लाडके भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमा वंदन करावे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आता महाराष्ट्र गीताला सुरुवात होईल, त्यामुळे सर्व महिला भगिनींनी जागेवर उभे राहावे. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दत्तराई तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा.
भारत माता की. बोलते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50% आरक्षणच्या माध्यमातून आपल्यातल्या अनेक महिला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत आहेत. अनेक महिला महापौर आहेत आणि अनेक महिला नगरसेविका म्हणून इथे उपस्थित आहेत. अशाच या हजारो महिलांच्या खांद्याला खांदा लावून समाजाच्या तळागाळात काम करणाऱ्या आमच्या भगिनी भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्षा तथा विधान परिषदेच्या सदस्य सौ चित्राताई वाघ यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. नमस्कार. इथे मोठ्या संख्येने जमलेल्या मा जिजाऊच्या लेकींनो, सावित्रीमाईंच्या लेकींनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या लेकींनो आणि आता माझ्या भीमाई आणि रमाईच्या लेकींनो, आजचा हा कार्यक्रम हा आक्रोश आहे आणि या आक्रोश मोर्चाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रविदादा, अमितजी साटम, मुंबईच्या आपल्या महाराष्ट्राच्या मंत्री पंकजाताई, माधुरीताई आणि मेघनाताई बोर्डीकर, वर बसलेल्या मंचकावर सगळे आमदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, विविध शहराच्या महापौर, मैत्रिणींनो, आज जे मी बोलतीये हे अत्यंत संतापाने आणि वेदनेने बोलतीये. अरे तुम्ही बिल नाही पाडलं, तुम्ही महिला आरक्षणाचं बिल नाही त्या ठिकाणी पाडलं. या देशातल्या आधी आबादी 50% असणाऱ्या महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केलाय. आणि कुणी केला हा चक्काचूर? केला कोणी? हा केला काँग्रेसने. राज्याचं बोलायचं झालं तर हा केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने, म्हणजे उबाठाने. कोणी केला? शरद पवारांच्या राष्ट्रवादीने, तुतारीने. यांनी आपला त्या ठिकाणी आपल्या सोबत जे केलंय ते तुम्ही बघा. अरे प्रत्येक भाषणामध्ये महिला सक्षमीकरण, सशक्तीकरण अशी गोंडस गोंडस नावं देता आणि जेव्हा खऱ्या अर्थाने महिलांना काही देण्याची वेळ आली त्यावेळेला यांनी त्यांचा जो हात आहे तो मागे घेतलाय. मैत्रिणींनो, लक्ष द्या. गेली 27 वर्ष हे 33% आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलंय, भिजत. आज कुठेतरी देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या माध्यमातून हे बिल पास होणार होतं. अरे तुम्ही बसलेल्या या देशातली 50% मातृशक्ती येणाऱ्या दिवसामध्ये आमदार झाल्या असत्या, खासदार झाल्या असत्या, पण यांना ते नकोय. यांना ते करायचं नाहीये. यांचा महिलांच्या विरोधी मानसिकतेचा चेहरा मैत्रिणींनो आता पुढे आलाय, समोर आलाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, खरं तर मुख्य प्रवाहात त्यांनी आणला आपल्याला. त्यांनी या देशाच्या 50% मातृशक्तीची ताकद ओळखली. त्यामुळे आपण कित्येक वर्ष मतदान करत राहिलो ग. सरकार आली गेली, महिला मात्र तिथंच राहिल्या. या 50% महिलांची काही गरज आहे हे पहिल्यांदा ओळखणारे प्रधानमंत्री बनले 2014ला नरेंद्र मोदीजी. 8वा ते वर्ष या देशातली मातृशक्तीला टॉयलेट नव्हते, टॉयलेट. घरची इज्जत रविदादा आम्ही आहोत, घरची महिला. आणि ती फक्त घरची इज्जत नाही, माझ्या देशाची इज्जत आहे. आणि माझ्या देशाची मातृशक्ती रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री, त्यांचं नाव मोदीजी आहे. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांच्या विचारावर चालत 33% आरक्षण आम्हाला मिळत होतं. अरे तुमच्या पोटात का दुखलं? का दुखलं काँग्रेसच्या पोटात? का दुखलं उबाठाच्या पोटात?
का दुखलं? शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोटात. कारण त्यांचं आहे की कोण जाणार, तर आमच्या लेकी बाळी सुना जाणार, त्याच्याशिवाय दुसरी कोणी जाणार नाही. आमच्या मुली जातील, आमच्या सुना जातील, आमच्या परिवारातल्या महिला जातील. फक्त भाषणं मोठी मोठी, पण जेव्हा खरंच आणायची वेळ आली, द्यायची वेळ आली, तेव्हा मात्र आपण चेहरा बघितला. कोण बोलला आपल्या विरोधात? देवाभाऊ या महाराष्ट्रातल्या खासदार या देशातल्या 50% महिलांच्या विरोधात बोलल्या. कोण होत्या त्या? अहो, त्या कोणाची तरी पोरगी होती, त्या ठिकाणी कोणाची सून होती, कोणाची आणखीन कोणतरी होती. आणि त्यांना काय आरक्षणाची गरज नाही हो, कारण त्यांचे वडील होते, त्यांचे कोणतरी आहेत, म्हणून डिंपल त्यांना त्या ठिकाणी तिकीट मिळतात. ते तर जन्माला आले तेव्हा आरक्षण घेऊन आले, त्यांच्यासाठी जागा आरक्षित आहेत, त्यांना आरक्षणाची गरज नाही. आशिषजी, त्यांना तुमच्या माझ्यासारखा संघर्ष नाही करावा लागत, आणि म्हणून त्यांना सर्वसाधारण घरातल्या महिला नको आहेत. मोदीजी म्हणले 33% आरक्षण देतो. या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये, प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये मातृशक्तीचा आवाज त्या ठिकाणी मोठा होईल, बुलंद होईल. पण यांना ते नकोय. कळलं ना तुम्हाला का नकोय ते? अगं कळलं का नाही कळलं? कळलं ना? यांना यांच्याच पोरीबाळींना, यांच्या खानदानातल्या लोकांना पुढे करायचंय. सर्वसामान्य महिलांशी यांचं घेणं देणं नाही. पण भाषणाची सुरुवात रविदादा, शाहू फुले आंबेडकरांचे विचार, पण प्रत्यक्षामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली द्यायचं काम यांनी केलंय. यांना लाजच वाटली पाहिजे. हे वर्ष महात्मा ज्योतिराव फुलेंच्या 200व जयंती वर्ष आहे. ते महात्मा ज्योतिराव फुले, त्या क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, ज्यांनी आपल्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय काय नाही सहन केलं. त्यांची नावं घेता आणि जेव्हा देण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र तुम्हाला सगळ्यांचा विसर पडतो. हा केवळ राजकीय विरोध नाहीये, हा समाज सुधारणेच्या विचारांवरती केलेला थेट हल्ला आहे. आता मुद्दाम पसरवतायत गैरसमज. आपल्याला देवाभाऊंचं ऐकायचं, मी फार बोलणार नाही, पण देवाभाऊ काल तुम्ही प्रेस घेतली, त्याच्यामध्ये स्पष्ट केलं 2023ला झालं. मग म्हणले आता का नाही, आणि मग आता तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा याची गरज काही. अतिशय व्यवस्थित उत्तर देवाभाऊंनी दिलं. अरे ती तर घटनेची दुरुस्ती होती, अंमलबजावणी आता करायची होती ना. कोविडमुळे पुढे गेलो ना आपण, आणि आता जर ती केली तर 2029ला या सगळ्या माय माऊल्या, देशातल्या 50% माय माऊल्या या त्या ठिकाणी सभागृहामध्ये येणार होत्या. आणि हे आरक्षण काय फक्त भाजपच्या महिलांना मिळणार आहे का? या देशातल्या 50% मातृशक्तीला मिळणार होतं. अरे विरोधी पक्षामध्ये सुद्धा कर्तबगार महिला आहेत, वर्षानुवर्ष काम करतायत, संधीची वाट बघतायत. मोदीजी ती संधी तुम्हाला देतायत. आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावलात तुम्ही, घास हिसकावला. आणि म्हणून बहिणींनो, मला तुम्हाला हे सांगायचंय की दोन बाजूंनी बोलायचं. आमचं समर्थन आहे, पण आमचा याला विरोध आहे. आम्हाला हे पटतंय, पण आम्हाला याचा विरोध आहे. त्यामुळे यांचे जे बेगडी चेहरे आहेत हे आता समोर आलेत. विरोध त्या विधेयकाला नाहीये. हा जो विरोध केलाय तो या देशातल्या प्रत्येक महिलेच्या स्वप्नाला केलाय. परवा प्रियंका गांधींची प्रेस बघितली. त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या, चंद्रकांत दादा त्या म्हणाल्या की भाजप महिलांना वापरून घेतय. आमचा सवाल आहे त्यांना, अरे आम्ही काय कोण वस्तू आहोत का वापरायला? ही भूमी कोणाची आहे? ही भूमी मा जिजाऊची आहे. ही भूमी क्रांती ज्योती सावित्रीमाईची आहे. ही भूमी अहिल्याईची आहे, रमाई भीमाईची आहे. या ठिकाणी या मातीतून फक्त शक्ती, त्याग आणि नेतृत्व बहरतं. हे प्रियंका गांधींना समजायला पाहिजे. या देशातल्या महिलांचा त्यांनी अपमान केलाय. काँग्रेस म्हणजे महिला हक्कांबद्दल फक्त बोलायचं, पण प्रत्यक्षात सुधीर भाऊ काही करायचं नाही.
हे त्यांचं पॅटर्न आहे. जसं मगाशी म्हटलं, आम्ही समर्थन देतो पण विषय काय डिलिमिटेशन. आम्ही समर्थन देतो पण दुसरं काय, यांचा संविधानावर विश्वास नाही, यांचा संसदेवर विश्वास नाही, यांचा देशातील महिलांवर पण विश्वास नाही. असे हे आपल्याला ज्या पद्धतीने आपला हक्क नाकारलाय ना मैत्रिणींनो, प्रत्येकीने पेटून उठायला पाहिजे. उठाल का नाही ग? वरच्या उठाल का नाही? लक्षात घ्या, आपला हक्क आपल्याला मिळवायचा आहे. आपल्या मागे, आपल्या सोबत देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्रीजी मोदीजी आहेत. महाराष्ट्रात आपला सख्खा पक्का भाऊ देवा भाऊ आपल्या सोबत आहे मैत्रिणींनो. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, ही जी सावत्र आपली भावंड आहेत, भाऊ पण आहेत आणि बहिणी पण आहेत, यांच्याशी लढायला तयार आहात ना? लढायला तयार आहात ना? अरे भाजपासाठी हे सत्तेचं राजकारण नाही, हा न्यायाचा लढा आहे. हा केवळ एका पक्षाचा मुद्दा नाही, या देशातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाचा आणि अधिकाराचा लढा आहे. विरोधकांना ठासून सांगूया, हा शेवट नाही, हा आमचा शंखनाद आहे, शंखनाद. आणि आता मैत्रिणींनो, निर्णय आपल्याला करायचा आहे, या देशाच्या मातृशक्तीला करायचा आहे. महिलांचे भलामण करणारे चेहरे समोर आलेत, यांची खोटी सहानुभूती महिलांसोबतची समोर आली आहे, यांचे सगळे बुरखे गळून पडलेत. आता लढाई थेट होणार आहे, थेट. आम्हाला आमचा शत्रू दिसलेला आहे देवाभाऊ, आणि म्हणून जी लढाई होईल ही थेट लढाई होईल तुमच्या भलामणीला. आता या देशातल्या आणि राज्यातल्या महिला या त्या ठिकाणी बधणार नाही. तयार आहात ना सगळ्या? आपला हक्क मिळवायचा का नाही? शेवटी जाता जाता विरोधकांना एवढंच सांगेन, जश्न मनाओ हार का. देवाभाऊ लागलं इकडे की ज्या वेळेला विधेयक पडलं, या 50% देशातल्या मातृशक्तीला, स्वप्नांना चक्काचूर केला. आणि हे विरोधक असले, अरे महिलांचं बिल पाडलं म्हणून जल्लोष केला, जल्लोष. तुम्ही करा जल्लोष. अब होगा शंखनाद, अब होगा शंखनाद. इस देश में, राज्य में, हर गली में होगा शंखनाद, और आपको जवाब देना पड़ेगा. विरोधकांना जाताना एवढंच सांगेन, जश्न मनाओ हार का, जश्न मनाओ हार का. कर लो जितना शोर. मातृशक्ति अब जाग गई है, बदलेगा अब दौर, बदलेगा अब दौर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. धन्यवाद ताई. या लढ्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने आवाज उठवणारे, महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे, राज्याचं दूरदृष्टी आणि निर्णायक असं नेतृत्व आज महाराष्ट्र प्रशासनाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर महिलांना प्राधान्य देणारे आणि आपल्या लाखो बहिणींचे मोठे भाऊ, तुम्हा आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करते, त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावे. शिवाजी महाराज की. विजय असो. विजय असो. विजय असो.
माता. हा खरा नारी शक्तीचा आवाज आहे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आई जिजाऊ मासाहेब, ताराराणी साहेब, त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या नारी शक्तीला दिशा दिली आणि नारी शक्तीची ताकद ही संपूर्ण भारताला दाखवून दिली. अशा सर्व आमच्या ज्या सर्व प्रतीक आहेत त्यांना मी नमन करतो. आणि आजच्या या अतिशय भव्य अशा मोर्चामध्ये आणि त्यानंतर होणाऱ्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आमच्या सहकारी पंकजाताई मुंडे, माधुरीताई मिसाळ, अमित साटमजी, मेघनाताई बोर्डीकर, चित्राताई वाघ, रितू तावडे, श्वेताताई महाले, मनीषाताई चौधरी, उमाताई खापरे, स्नेहाताई दुबे, श्रीजया चव्हाण, माधवीताई नाईक, योजना ठोकळे, प्रियाताई शिंदे, अर्चनाताई पाटील, शलाकाताई साळवी, मंजुषाताई नागपुरे, श्वेता परुळेकर, रूपाराणी निकम, राजश्री शिरवडकर, शर्मिला बाबर, प्रमिला पाटील, समोर बसलेले आमचे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मातृशक्ती, माता भगिनी आणि बंधूंनो, पहिले तर मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की आज जो मोर्चा आपण काढलेला आहे, निश्चितपणे त्या मोर्चामुळे ज्या ज्या लोकांनी नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केला त्यांची झोप उडल्याशिवाय राहणार नाही. नारी शक्तीचा हुंकार तुम्ही दाखवला. हजारोच्या संख्येनं ज्यावेळी रस्त्यावरनं तुम्ही चालत होतात त्यावेळी तो एक इशारा होता त्या सगळ्या विरोधकांना, ज्यांनी महिला अधिकाराची भ्रूण हत्या केली, ज्यांनी महिला अधिकार पायदळी तुडवले, ज्यांनी महिलांना मिळणारे अधिकार संपले म्हणून त्या ठिकाणी ढोल ताशे वाजवले, अशा सगळ्या लोकांना एक इशारा आज देण्याचं काम तुम्ही केलं. आणि आज हा मोर्चा संपत नाहीये, आज सुरुवात झालेली आहे. या निर्धाराची सुरुवात की जोपर्यंत या देशाच्या संसदेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये आमच्या मातृशक्तीला स्थान मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. आम्ही तुम्हाला सोडणार नाही, हे स्थान मिळवल्याशिवाय थांबणार नाही. खरं तर भगिनींनो, बंधूंनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 1996 पासनं प्रयत्न सुरू होता महिलांना आरक्षण देण्याचा. त्याच्या आधीपासनं मागणी होती. काँग्रेसने कधी या मागणीचा विचार केला नाही. काँग्रेसने कधीही या संदर्भातलं विधेयक देखील आणलं नाही आणि 96ला ते होऊ शकलं नाही. अटलजींनी 3 वेळा विधेयक आणलं पण अटलजींजवळ बहुमत नव्हतं. अटलजी ते पारित करू शकले नाहीत. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असताना, 2/3 मेजॉरिटी असताना, त्या ठिकाणी मनमोहन सिंगांच्या काँग्रेसच्या सरकारने हे विधेयक आणलं नाही. राज्यसभेने मंजूर केल्यावरही लोकसभेमध्ये हे विधेयक येऊ दिलं नाही. कारण पहिलेपासनं काँग्रेसची नीती
महिलांना विरोध करण्याची होती, महिला आरक्षणाला विरोध करण्याची होती. खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींना 2019 साली ज्यावेळी 2/3 बहुमत हे आपण दिलं, या भारतानं दिलं, पहिला मौका मिळाल्याबरोबर माननीय मोदीजींनी संविधान संशोधन केलं आणि पहिल्यांदा भारताच्या संविधानामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी घेतला. आता काही बोलघेवडे लोक 2023चं माझं ट्विट दाखवतात आणि म्हणतात 2023 मध्ये जर महिला आरक्षण मिळालं होतं तर मग आता पुन्हा बिल आणण्याची आवश्यकता काय होती. झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन जे बसले आहेत त्यांना जागं करता येत नाही. हे झोपेचं सोंग घेऊन बसलेले जे काही लांडगे आहेत, ज्यांना या ठिकाणी महिलांचं आरक्षण नको आहे, त्यांना हे माहिती आहे अरे 2023 साली महिला आरक्षणाचं विधेयक आलं, त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की NDA कडे 2/3 मेजॉरिटी आहे, आपण मत दिलं नाही तरीही बिल पास होणार. मुकाट्याने सर्वांनी त्याला समर्थन दिलं आणि ते बिल पास झालं आणि संविधान संशोधन होऊन महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. आता जेव्हा पुन्हा बिल आलं त्यावेळी हे लोक म्हणतात डिलिमिटेशन कशा करता, या ठिकाणी 2011चं सेन्सस कशा करता. 2023ला ज्यावेळी हे विधेयक पारित करण्यात आलं होतं त्या विधेयकातच म्हटलं होतं की सेन्सस करायचं, मग डिलिमिटेशन करायचं आणि त्यानंतर हे विधेयक लागू करायचं. त्यावेळी हे सगळे 150 आणे चूप बसले होते, त्यावेळी या 150 आण्यांनी त्याला समर्थन दिलं, त्यावेळी हे अमेंडमेंट या 150 आण्यांनी मान्य केलं आणि आता म्हणतात डिलिमिटेशन कशा करता. बंधू भगिनींनो, मोदीजींनी हा निर्णय केला, निर्धार केला की संविधान संशोधन तर झालाय, पण जर या ठिकाणी डिलिमिटेशन लवकर केलं नाही तर संविधान संशोधन लागू होऊ शकत नाही. 2029च्या निवडणुकीमध्ये महिलांना रिझर्वेशन मिळू शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी पुन्हा जो काही कायदा आणलेला आहे त्या कायद्याच्या माध्यमातून 33% आरक्षण 2029च्या निवडणुकीमध्ये लागू करण्याकरता तरतूद करण्यात आली आणि त्याच्यासोबत 2 तरतुदी केल्या. कारण नवीन सेन्ससला वेळ लागणार आहे हे लक्षात आल्यानंतर 2027 मध्ये सेन्सस होईल, 28 मध्ये आकडे येतील, मग 29 मध्ये जर डिलिमिटेशन सुरू केलं तर 34 मध्ये देखील लागू होईल की नाही माहिती नाही. आणि म्हणून मोदीजींनी संविधान संशोधन आणलं की नवीन सेन्ससची आवश्यकता नाही, लगतचं जे शेवटचं सेन्सस असेल, जी जनगणना असेल त्याचे आकडे विचारात घेता येतील. दुसरं, सेन्ससचा प्रश्न मोदीजींनी सोडवला, प्रश्न डिलिमिटेशनचा होता. साऊथचे राज्य म्हणत होते आम्ही त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीला रोकथाम केली, त्यामुळे जर डिलिमिटेशन झालं तर आमच्या जागा कमी होतील आणि उत्तरेच्या जागा वाढतील. त्याच्यावरही मोदीजींनी असा तोडगा काढला की कोणाचंही नुकसान होणार नाही. सगळ्या राज्यांमध्ये 50% जागा वाढवण्याचा निर्णय हा डिलिमिटेशननी केला. त्यामुळे साऊथची जी राज्य आहेत या राज्यांना लोकसभेमध्ये 23.67% एवढं जे रिप्रेझेंटेशन होतं ते आताही डिलिमिटेशन नंतर 23.67च्या ऐवजी 23.87% होत होतं. म्हणजे ते कुठेच कमी होत नव्हतं. कुठल्याच राज्याचं
संसदेमधलं रिप्रेझेंटेशन कमी होणार नाही अशा प्रकारचा निर्णय केला आणि जे डिलिमिटेशन होईल वाढलेल्या जागांचं ते त्या राज्यातल्या लोकसंख्येच्या अनुसार हे डिलिमिटेशन होईल असं सांगितलं. याचा सगळ्यात मोठा परिणाम काय? महाराष्ट्रासारखं राज्य, या राज्यामध्ये आपल्याला लक्षात असेल यापूर्वी जे डिलिमिटेशन झालं त्याच्यामध्ये ग्रामीणच्या जागा कमी झाल्या आणि शहराच्या जागा वाढल्या. पण मोदीजींनी आणलेल्या फॉर्म्युल्यामुळे ग्रामीणच्या जागा कमी न होता त्याही वाढतायत आणि जे शहरांना रिप्रेझेंटेशन मिळत आहे ते देखील या ठिकाणी मिळत आहे. आणि म्हणून या देशाच्या हिताचा निर्णय मोदीजींनी घेतला. माझं या लबाडांना विचारणं आहे, अरे जेव्हा 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं सेन्सस, 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं डिलिमिटेशन, मग त्याच्या कायद्याला आज कोणत्या तोंडानं विरोध करता हे आम्हाला या ठिकाणी सांगा. तुम्ही आज विरोध या करता करताय. 23 मध्ये तुम्हाला माहिती होतं आपण मत दिलं नाही तरी देखील हे पास होणार आहे म्हणून महिलांना दाखवण्याकरता तुम्ही समर्थन दिलं. आणि आज ज्या क्षणी तुमच्या हे लक्षात आलं की आता एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सिंपल मेजॉरिटी आहे, 68 मतं जास्त आहेत, पण त्याच्याऐवजी अजून 54 मतं याच्यामध्ये पाहिजे, हे लक्षात आल्याबरोबर तुमचा खरा चेहरा बाहेर आला आणि तुम्ही या कायद्याला विरोध करून त्या ठिकाणी हा कायदा पाडला. हा केवळ कायदा पडला नाही, या देशामध्ये गेल्या 200 वर्षामध्ये महिलांच्या उत्थानाकरता जी चळवळ चालली त्या चळवळीला संपवण्याचं काम या नालायकांनी या ठिकाणी केलं. या ठिकाणी पायदळी तुडवण्याचं काम या नालायकांनी केलं. आणि म्हणून मी या ठिकाणी यांना खुली चुनौती दिली, खुली चुनौती. अरे या ठिकाणी या विषयावर माझ्या स्तराचा कोणी नेता आणा, तुमच्या नेत्याशी खुली डिबेट करण्याकरता मी तयार आहे. मी तुम्हाला दाखवून द्यायला तयार आहे तुमचा चेहरा काय आहे. ते गाणं आहे ना, एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग, तो चेहरा आता आपल्याला काँग्रेसचा, उबाटाचा, शरद पवार पार्टीचा या ठिकाणी पाहायला मिळाला. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, यांना असं वाटतंय की आता हे आपल्याला पाडलं की 29ला आपलं राज्य येईल, मग कधीच आपल्याला महिलांना आरक्षण देण्याची वेळ येणार नाही, अशा प्रकारचे मनसुबे घेऊन बसले आहेत. आणि मला सगळ्यात जास्त दुःख होतं त्या महिला खासदारांचं ज्यांनी याला विरोध केला. तुम्ही सुधारणांचा इतिहास बघा. सुधारणांचा इतिहास करताना ज्यावेळी महिला संघर्ष करत होत्या त्याही कालामध्ये काही अशा महिला होत्या ज्या सुधारणांना विरोध करत होत्या. त्याच मांदियाळीतल्या काही महिला या लोकसभेमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या ज्यांनी याचा विरोध केला. आणि पुन्हा बोल घेवडेपणे या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात. खऱ्या अर्थानं तुम्हाला ते नाव घेण्याचा अधिकार आहे का, हा माझा सवाल आहे. तुम्हाला महिला विधेयक याकरता नको आहे की तुम्हाला हे माहिती आहे या देशातली नारी शक्ती जागृत झाली, या देशाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये नारी शक्तीचा सहभागिता वाढली, तर कुठेतरी आपली दुकानदारी बंद होईल. सामान्य माणूस, सामान्य स्त्री ही जर देशाच्या मुख्य धारेमध्ये आली तर तुम्ही हे जे अघोषित रिझर्वेशन आपल्या मुलींकरता करून ठेवलेलं आहे ते रिझर्वेशन संपेल आणि खऱ्या अर्थानं ज्या संघर्ष करतील त्या महिलांना या ठिकाणी रिझर्वेशन मिळेल. ही कल्पना असल्यामुळेच तुम्ही याला विरोध करताय. अरे तुमची मानसिकता ही नेहरूजींच्या काळात देखील आम्ही बघितली, ज्यावेळेस या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांना शक्ती देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला विरोध करणारे
पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि त्या विरोधामुळेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला होता. आणि तीच परंपरा राहुल गांधी देखील चालवतायत. मी आठवण करून देतो राहुल गांधींचं ते भाषण, ज्या भाषणामध्ये राहुल गांधी म्हणाले होते, मुझे हिंदू धर्म में जो शक्ति है उस शक्ति के खिलाफ लड़ना है, मुझे उस शक्ति को समाप्त करना है. मला सांगा, हिंदू धर्मातली शक्ती म्हणजे कोण? हिंदू धर्मात शक्ती कोणाला म्हटलाय? अरे आदि शक्तीला शक्ती म्हटलाय, नारी शक्तीला शक्ती म्हटलाय. हिंदू धर्मामध्ये शक्ती म्हणजे जी खऱ्या अर्थानं महादेवाला ताकद देते, ती खऱ्या अर्थानं हिंदू धर्मातली शक्ती आहे. त्या शक्तीचा विनाश म्हणजे नारी शक्तीचा विनाश. तुम्ही लक्षात घ्या, यांच्या मेंदूमध्ये या ठिकाणी नारी शक्तीला संपवण्याची ही जी संकल्पना आहे, तीच संकल्पना पुन्हा एकदा आपल्याला या मतदानाच्या माध्यमातून दिसली आहे. आणि म्हणून बहिणींनो आणि भावांनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. या ठिकाणी हे जे काही विधेयक पडलेलं आहे, याने केवळ महिलांचं आरक्षण थांबलं असं नाही, या देशाच्या विकासाची वाटचाल देखील रोखण्याचं काम या ठिकाणी विरोधकांनी केलंय. कारण आपण बघा, जगाच्या पाठीवर ज्या देशांमध्ये महिलांची सहभागिता आहे तेच जगाचे विकसित देश आहेत. जगाच्या विकासाच्या पाठीवर ज्या देशांनी महिलांना सहभागी करून घेतलं, त्यांनी विकास केला. आणि म्हणून मोदीजींनी पहिल्या दिवशीपासनं बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरुवात केली. लखपती दीदी पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास मोदीजींनी या ठिकाणी केला. आणि त्या माध्यमातनं शेवटी महिलांकरता राजकीय नेतृत्व मिळालं पाहिजे, या दृष्टीने ही आरक्षणाची संपूर्ण व्यवस्था उभी केली. आज आपल्या संसदेमध्ये 73 महिला खासदार आहे. हे बिल पास झालं असतं तर 274 महिला खासदार आपल्या संसदेमध्ये दिसल्या असत्या. आणि केवळ त्यांच्यामध्ये वाढ झाली असती असं नाही, तर आमच्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, आदिवासी महिलांना संधी मिळाली असती. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आदिवासी आमच्या महिला खासदार झाल्या असत्या. अनुसूचित जातीच्या आमच्या महिला यांच्या संख्येमध्ये देखील या ठिकाणी वाढ झाली असती. पण खऱ्या अर्थानं यांना ती वाढ होऊ द्यायची नव्हती. हे दलित विरोधी, आदिवासी विरोधी आणि या ठिकाणी संविधान विरोधी अशा प्रकारचा यांचा चेहरा हा या ठिकाणी ओपन झालेला आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, एक मोर्चा काढून जर शांत बसलो तर आपल्याला येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाही. एक मोर्चा काढून शांत बसलो तर महिलांना न्याय मिळणार नाही. आणि जर या 150 लोकांना या ठिकाणी लक्षात आलं की महिलांना आपण दाबू शकतो, एक खेळी त्यांनी यशस्वी केली आहे, पण या खेळीनंतर जर आपण आग लावली नाही तर हे प्रत्येक वेळी महिलांना अशाच प्रकारे दाबत राहतील. हे कधीच महिलांचा विकास होऊ देणार नाही. आणि म्हणून प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आग जागृत करण्याकरता मैदानामध्ये उतरण्याची हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, आज सुरुवात झालेली आहे. सुरुवात ही दमदार आहे, पण याच्या पुढे मोठ्या प्रमाणात जागृती करावी लागेल. प्रत्येक महिलेपर्यंत पोचावं लागेल. 1 कोटी महिलांच्या सह्या या ठिकाणी जमा करून राहुल गांधी आणि त्यांचे चट्टे बट्टे यांच्या थोबाडावर त्या ठिकाणी माराव्या लागतील आणि सांगावं लागेल, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब, नारी शक्तीची ताकद लाडक्या बहिणींच्या माध्यमातून तुम्ही पाहिली आहे. एकदा बहिणी संघटित झाल्या तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता बनवण्या इतक्या देखील जागा देत नाहीत. आणि आता तर
तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्या बहिणींना या ठिकाणी अशा प्रकारे घायल केलेला आहे, अशा प्रकारे त्यांच्यावर वार केलेला आहे की आता बहिणी थांबणार नाही. आता ही लढाई त्याच दिवशी पूर्ण होईल ज्या दिवशी भारताच्या संसदेमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 33% महिला खासदार आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यांच्या नाकावर टिच्चून 33% महिला आमदार आम्ही निवडून देऊ. त्याच दिवशी लढाई आम्ही समाप्त करू हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.